नमस्कार. रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकनचा रस्सा. सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद, तुम्ही जो माझ्या कालच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल. हा रस्सा मी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, जो तुम्हालाही आवडेल. चला तर मग चिकनचा रस्सा बनवायला चालू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकनचं अळणी बनवून घ्यायचं आहे. अळणी बनवण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं. त्यामध्ये घ्यायचं आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. हे वाटण आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. आपलं वाटण आता वाटून तयार आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो चिकन. हे चिकन स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यात आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी टाकायचे आहे अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ. हे मीठ मी 1 ते 1.5 चमचा घेत आहे. आणि आता आपल्याला घ्यायचे आहे यात पेस्ट अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची. ही पेस्ट आता आपल्याला चिकनमध्ये हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण चिकनची अळणी बनवायला चालू करू. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तेलात टाकायचं आहे जिरं आणि जिरं तडतडलं की कांदा टाकायचा आहे आणि तो चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. यात थोडीशी हळद टाकायची. आपण चिकन मॅरिनेट करतानाही टाकली होती, त्यामुळे आता थोडीशीच टाकायची. आता चिकन मॅरिनेट केलेलंही यात ॲड करायचं आणि हे चिकन आपल्याला तेलात चांगलं थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आता हे चिकन आपण 1 ते 2 मिनटं झाकून ठेवूयात. आता तुम्ही बघू शकता चिकनने त्याचं स्वतःचं पाणी सोडलेलं आहे. आपण त्याला थोडा वेळ आणखीन झाकून ठेवू. ह्या चिकनला अधूनमधून आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खालून करपणार नाही. आता ह्याला आपण अजून एकदा झाकून ठेवूयात. आता चिकनचं अंगचं पाणी चांगलं सगळं आटलेलं आहे. आता ह्यात आपण गरम उकळलेलं पाणी ओतून घ्यायचं आहे. चिकनचं अळणी करत असताना पाणी जास्त ओतायचं नाही, चिकनवर राहील एवढंच ओतायचं. आता इकडे आपण आमटीच्या मसाल्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी आपल्याला भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे, भाजलेला कांदा, थोडंसं तीळ आणि जिरं. आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आपला मसाला वाटून तयार आहे आणि अळणीही तयार आहे. आता आपण चिकनचा रस्सा बनवायला चालू करू. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं तेल आणि त्या तेलात टाकायचा आहे आपल्याला वाटलेला मसाला. हा मसाला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे आणि मसाला परतत असताना गॅस मिडियमच ठेवायचा. आपला मसाला आता चांगला भाजून झालेला आहे. ह्यात आता आपल्याला घरगुती कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. मी 5 चमचे यात टाकत आहे. तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आता हा मसालाही आपल्याला या मसाल्यात चांगला परतून घ्यायचा आहे. हा मसाला चांगला परतलेला आहे. आता ह्यात 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे. हाही भाजून झालेला आहे. मसाला भाजत असताना थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, त्यामुळे चव आणखीन वाढते. आता ह्यात आपण ज्या अळणीत शिजवलेलं चिकन होतं
ते ॲड करून थोडा वेळ मसाल्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे चिकन आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आता ह्या चिकनमध्ये आपल्याला गरम गरम आळणी ओतून घ्यायचं आहे आणि हे गरमच ओतायचं, त्यामुळे तुमच्या आमटीला चांगला कट येईल. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला चिकनचा रस्सा खाण्यासाठी आता तयार आहे.